नमस्कार. शून्य, पाय, अनंत. कधी विचार केलाय की या सगळ्या संकल्पना ज्या आज आपल्या आयुष्याचा भाग आहेत त्या आल्या तरी कुठून? खरं तर यापैकी अनेक क्रांतिकारी संकल्पनांचा जन्म भारतात झाला आहे. आज आपण त्याच अंकांचे शिल्पकार आणि त्यांच्या अद्भुत वारशाची कहाणी पाहणार आहोत, ज्याने आपलं जगच बदलून टाकलं. आणि या प्रवासाची सुरुवात करूया एका खास संदेशाने. आज राष्ट्रीय गणित दिनानिमित्त महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या विद्या समितीने सर्व गणितप्रेमींना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. हे महामंडळ नेहमीच प्रावीण्य, प्रज्ञा आणि पारंगत परीक्षा, प्रश्नमंजुषा असे अनेक उपक्रम राबवत असतं. आज आपण त्याच महान भारतीय परंपरेचा सन्मान करत आहोत, जिथून हे सगळं ज्ञान आपल्याला मिळालं. चला बघूया आपला आजचा प्रवास कसा असणार आहे. आपण सुरुवात करू भारताच्या गणितीय वारसापासून. मग पाहू प्राचीन काळातले प्रणेते, मध्ययुगातली दिग्गज, त्यानंतर केरळमधली एक अविश्वसनीय क्रांती, आणि मग आधुनिक गणिताच्या शिल्पकारांना भेटून आपण भविष्यकाळाकडे वळू. एका नजरेत पाहिलं तर ही आहे आपल्या गणिती प्रतिभेची हजारो वर्षांची अखंड परंपरा. 5व्या शतकातील आर्यभट्टांपासून ते 20व्या शतकातील रामानुजनपर्यंत ही एक जबरदस्त साखळी आहे. चला तर मग थेट या प्रवासात उडी घेऊया. तर सुरुवात करूया अगदी मुळापासून, प्राचीन काळापासून, जिथे आधुनिक गणिताची बीजं रोवली गेली. आणि या काळातलं सर्वात मोठं, सर्वात तेजस्वी नाव म्हणजे आर्यभट्ट. कल्पना करा, फक्त 23 वर्षांचे असताना आर्यभट्टांनी आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला. यात दशमान पद्धत, वर्गमूळ काढण्याचे नियम हे सगळं होतंच, पण त्यांचं खरं धाडस होतं ते गणिताच्या पलीकडे. त्यांनी त्या काळातल्या सगळ्या रूढ समजुतींना धक्का दिला आणि सांगितलं की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि ग्रहणं म्हणजे देवाचा कोप नाही, तर तो फक्त सावल्यांचा खेळ आहे. आणि आता हे बघा, पायची किंमत 3.1416 इतकी अचूक. आर्यभट्टांनी ही किंमत त्या काळात मोजली होती, जी जगातली सर्वात अचूक होती. विचार करा, 1500 वर्षांपूर्वी हे किती मोठं यश असेल. हे खरंच अविश्वसनीय आहे. ही तुलनाच सगळं काही सांगते. बघा, एका बाजूला होत्या पौराणिक कथा की राहू-केतू सूर्यचंद्राला गिळतात, आणि दुसऱ्या बाजूला होतं आर्यभट्टांचं शुद्ध विज्ञान की हा फक्त पृथ्वी आणि चंद्राच्या सावलीचा खेळ आहे. अंधश्रद्धेवर ज्ञानाने मिळवलेला हा एक जबरदस्त विजय होता. वा, किती सोपं आणि किती प्रभावी उदाहरण आहे हे. तारे फिरत नाहीत, तर आपली पृथ्वी फिरते, हे त्यांनी एका साध्या रोजच्या अनुभवातून पटवून दिलं. खरंच यालाच प्रतिभा म्हणतात. आता आपण भेटणार आहोत ब्रह्मगुप्तांना. त्यांनी जगाला एक अशी गोष्ट दिली ज्याशिवाय आपले कम्प्युटर, आपलं बँकिंग, खरं तर आपलं आजचं जगच चाललं नसतं. आणि ती देणगी होती शून्याचे नियम. हो, शून्याला एक गणिती ओळख देण्याचं काम त्यांनी केलं. इतकंच नाही, तर धन आणि ऋणसंख्यांना त्यांनी धन आणि कर्ज अशा सोप्या नावांनी सगळ्यांपर्यंत पोचवलं. ब्रह्मगुप्तांनी पहिल्यांदा शून्याला फक्त एक रिकामी जागा न मानता त्याला एका खऱ्या संख्येचा दर्जा दिला. त्याचे स्वतःचे नियम बनवले. हे नियम आज आपल्याला खूप साधे वाटतात, नाही का? पण याच साध्या नियमांवर आधुनिक गणिताची आणि विज्ञानाची अख्खी इमारत उभी आहे. हा पाया इतका मजबूत होता की यावर मध्ययुगातील गणितज्ञांनी बीजगणिताची एक मोठी इमारतच उभी केली. चला त्या काळात जाऊया. बीजगणितात एक मोठी डोकेदुखी होती, ती म्हणजे वर्ग समीकरण. म्हणजे ही समीकरणं सोडवणं खूप अवघड होतं, पण ती सोडवल्याशिवाय अनेक गोष्टींची उत्तरे मिळत नव्हती. यावर एका सोप्या, कायमस्वरूपी उपायाची गरज होती. आणि ह्या समस्येवरचं उत्तर आलं श्रीधराचार्यांकडून. त्यांनी एक असं जबरदस्त सूत्र तयार केलं, जे अगदी कोणत्याही वर्गसमीकरणाला लागू होतं. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे हे सूत्र आजही जगभरातल्या शाळांमध्ये श्रीधराचार्य सूत्र म्हणूनच ओळखलं जातं. यानंतर येतात भास्कराचार्य द्वितीय, मध्ययुगीन भारतातले एक महामेरूच म्हणा ना. त्यांचा सिद्धांत शिरोमणी हा ग्रंथ म्हणजे ज्ञानाचा एक महासागर आहे. त्यांनी चक्रवालसारख्या क्लिष्ट पद्धती तर शोधल्याच, पण त्यांच्या कामात आपल्याला कॅल्क्युलेसच्या म्हणजे कलनशास्त्राच्या सुरुवातीच्या खुणा दिसू लागतात. आणि हीच गोष्ट आपल्याला आपल्या पुढच्या टप्प्याकडे घेऊन जाते. आता आपण इतिहासाच्या एका अशा पानावर आलो आहोत जे खूप कमी लोकांना माहीत आहे. पण हे पान खूपच महत्वाचं आहे, कारण ही गोष्ट आहे केरळच्या गणित शाळेची आणि त्यांनी युरोपच्या कित्येक शतकं आधी घेतलेल्या एका क्रांतिकारी झेपेची.
या शाळेचे संस्थापक होते माधव. त्यांनी साइन कोसाइनसाठी अनंत श्रेणी शोधल्या. पायची किंमत तब्बल 11 स्थळांपर्यंत अचूक मोजली. पण खरी आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की त्यांनी हे सगळं न्यूटन आणि लाइबनिझ यांच्या जन्माच्या जवळपास 300 वर्ष आधी केलं होतं. हो, 300 वर्ष आधी. याचाच अर्थ आधुनिक कॅल्क्युलसचा पाया इथे भारतातल्या केरळमध्ये घातला गेला होता. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे सगळं ज्ञान फक्त तोंडी नव्हतं, ते हवेत विरून गेलं नाही. माधवांच्या शिष्यांनी, खास करून ज्येष्ठ देवानी युक्तिभाषा या ग्रंथामध्ये ह्या सगळ्या सिद्धांतांना पुराव्यानिशी व्यवस्थित लिहून ठेवलं. ही एक सशक्त ज्ञान परंपरा होती. ही परंपरा इथेच थांबली नाही. ही तेजस्वी साखळी थेट आधुनिक काळात येऊन पोहोचली आणि 20व्या शतकातही भारतीय गणितज्ञांनी जगाला नवी दिशा दिली. श्रीनिवास रामानुजन, ज्यांच्या सूत्रांचा उपयोग आजही स्ट्रिंग थिअरीसारख्या गुंतागुंतीच्या विषयात होतो. सत्येंद्रनाथ बोस, ज्यांच्या नावाने विश्वातल्या एका मूलभूत कणाला बोसॉन हे नाव मिळालं. आधुनिक सांख्यिकीचे जनक C.R. राव आणि हरिश्चंद्र, या सगळ्यांनी भारताची ही महान ज्ञानपरंपरा तितक्याच अभिमानाने पुढे नेली. तर मग आर्यभट्टांपासून रामानुजनपर्यंत ही एक हजारो वर्षांची प्रतिभेची एक अखंड साखळी आहे. ह्या वारसाने जगाला काय दिलं हे तर आपण पाहिलं, पण आता महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण याला भविष्यात कसं पुढे नेणार. ह्या एका चित्राकडे पाहिलं की सगळा सार लक्षात येतो. जगाला संख्यांची भाषा देण्यापासून ते विश्वाचं वर्णन करणाऱ्या कॅल्क्युलस आणि आधुनिक विज्ञानाचा पाया घालण्यापर्यंत भारताचं गणितीय योगदान हे इतिहासाचा फक्त एक भाग नाही, तर तो पाया आहे ज्यावर आजचं विज्ञान उभं आहे. तर मग जाता जाता एक प्रश्न, हा अद्भुत वारसा फक्त इतिहासाच्या पुस्तकांमध्येच राहणार, की आपण ह्या हजारो वर्षांच्या भक्कम पायावर प्रेरणा घेऊन संशोधकांची आणि विचारवंतांची पुढची पिढी घडवणार? विचार करा. कोण जाणे, अजून कित्येक तरी गणितीय गुप्त आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये दडलेली असतील, जी आपलं भविष्य बदलू शकतील.